नमस्कार, दमयंतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकनची झटपट, अगदी टेस्टी आणि क्रिस्पी आणि अगदी कमी वेळेत होणारी मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे। चिकनचे पीस घेताना ते असे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत। नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा पोहे खाण्याचा धने पावडर घालायची आहे। अर्धा चमचा याच्यात मी गरम मसाला घातलेला आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये मिरेपूड घालायची आणि 1 चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर सर्व साहित्य मी एका चमच्याने मोजून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। तर लिंबू ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा स्किप केलं तरीही चालेल। तर अर्धा लिंबू याच्यामध्ये मी पिळून घातले। नंतर आपल्याला याच्यामध्ये भरपूर सारी कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे। आता कढीपत्त्याचे पाने घालून झालेले आहेत। आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे। तर इथे मी घट्ट दही घेतलेले आहे। तर 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये घट्ट दही घालायचं आहे। 3 चमचे पुरेसं आहे। जर तुम्हाला कमी वाटेल तर 1 चमचा याच्यामध्ये आणखी घालू शकता। तर घट्ट दही इथे मी 3 चमचे घालायचे। तर दही खूप जास्त आंबट पण घ्यायचं नाही आहे। फ्रेश दही घ्या, ते खूप जास्त आंबट नसतं। तर 3 चमचे दही घातलेले। दही घेताना घट्ट घ्यायचं आणि याला हे व्यवस्थित असं चिकनला लावून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित असं मॅरिनेट करायचं आहे आणि एक 5 मिनटं 5 ते 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवून याला रेस्ट होऊ द्यायचं आहे। म्हणजे जे सर्व मसाल्याचे फ्लेवर्स आहेत ते चिकनमध्ये येतात। तर हे पहा, असं दही लावल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं याला रेस्टसाठी ठेवायचं आहे। तर याच्यावर झाकण ठेवून मी याला 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आणि क्रिस्पीपणा येण्यासाठी 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथं पोहे खाण्याच्या चमच्याने मी 3 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातले। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ मिक्सरला एकदम बारीक फिरून सुजीच्या चाळणीने चाळून घेतले तरी चालतील। आणि नंतर याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे। कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ इथे मी 3 चमचे घातले। जर तुम्हाला असं वाटलं की कमी आहे किंवा आणखी थोडी गरज आहे तर 1 चमचा तुम्ही आणखी याच्यात ॲड करू शकता। पण सुरुवातीला याच्यामध्ये थोडं घालून पाहायचं। जर याला छान अशी बाइंडिंग येत असेल आणि व्यवस्थित याला कोट झालेला असेल तर 3 चमचे पुरेसं आहे। तर पहा, तांदळाचं आणि पीठ आणि कॉर्नफ्लोअर आपण याला व्यवस्थित असं लावून घेतलं आहे। आता हे जे चिकन आहे व्यवस्थित आपलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊ। तर फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं। नंतर आपल्याला गॅस मीडियमवर करून चिकनचे पीसेस याच्यामध्ये घालायचे आणि हाय टू मीडियम फ्लेमवर हे चिकन चांगलं डीप फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चिकन जे आहे ते आतपर्यंत शिजतं। इथे मी बॉयलर चिकन वापरलेलं आहे, तेही बोनलेस, आणि पीस घेताना आपल्याला ते बारीक बारीक कट करून घ्यायचे, म्हणजे चिकन आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं। तर हे पहा, असं मी हाय टू मीडियम हीटवर हे जे चिकन आहे ते डीप फ्राय असं करून घेणार आहे। तर तेल खूप जास्त गरम असताना याचा लगेच कलर देखील बदलू शकतो। तर याच्यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला नाही। आपण याला घरगुती पद्धतीने बनवत आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये फूड कलर ॲड केलेला नाही। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही रेड फूड कलर घालू शकता। तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे चिकनचे जे पीसेस आहेत ते हाय टू मीडियम हीटवर तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत। खालीवर करून आपल्याला सर्व बाजूंनी हे चिकन व्यवस्थित तळायचं आहे। तर बॉयलर चिकन जे असतं ते लवकर शिजलं जातं, त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं डीप फ्राय करायचं, म्हणजे चिकन आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं आणि शिजतं देखील। तर पहा, खालीवर करत हे आपल्याला चांगलं थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। खूप जास्तही डार्क करण्याची गरज नाही। तर तेल फार गरम असल्यामुळे काही पीसेस थोडे डार्क झालेले आहेत। तर हाय टू मीडियम हीटवर हे जे चिकनचे पीसेस आहेत ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर राहिलेलं चिकन देखील आपल्याला अशाच पद्धतीने हाय टू मीडियम हीटवर चांगलं डीप फ्राय करायचं आहे। तर सर्व चिकनचे पीसेस जे आहेत ते व्यवस्थित तळलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। हे छान असं आतपर्यंत शिजलं असेल। याला मी 3 ते 4 मिनटं चांगलं मीडियम टू हाय हीटवर आतपर्यंत खालीवर करत व्यवस्थित तळून घेतले। तर आता हे चिकनचे पीसेस जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर काढून घेताना हे आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये पेपर नॅपकिनवर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे जास्तीचं तेल आहे याच्यामधलं तर ते पेपर नॅपकिन शोषून घेतात।
म्हणजे फार तेलकट होत नाहीत। तर चिकन तळताना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित असं शिजलं जातं। तर अशा प्रकारे जाळीचा जो झाऱ्या असतो त्याने आपल्याला हे तळायचं, म्हणजे याच्यामध्ये जास्त तेल राहत नाही। तर बाकी चिकनचे पीसेस देखील अशाच पद्धतीने मी 2-3 मिनटं हाय टू मीडियम हीटवर चांगले डीप फ्राय करून घेतलेत, आतपर्यंत पूर्ण हे शिजायला हवेत। तर बॉयलर चिकन जे आहे ते लवकर शिजतं। तर सर्व चिकनचे पीसेस मी अशाच पद्धतीने खालीवर करत हाय टू मीडियम हीटवर तळून घेतलेलं आहे। तर सर्व चिकन आपलं तळून झालेलं आहे, हे आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊ। राहिलेले चिकन देखील मी अशाच पद्धतीने तळून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला दुसरा एक पॅन किंवा कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घालायचं आहे। जे आपण चिकन तळण्यासाठी तेल वापरले तेच वापरलं तरीही चालेल। नंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारा लसूण घालायचा आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। खूप जास्त डार्कही करायचा नाही आहे, थोडा पांढराच ठेवायचा आहे। तर लसूण व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालायचे। जर तुम्हाला लसूण जास्त प्रमाणामध्ये आवडत असेल तर जास्त घातला तरी चालेल। तर इथे मी 1 चमचा लसूण घातला आहे बारीक चिरून। नंतर याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून तीळ घातलेले आहेत। तीळ देखील ऑप्शनल आहेत, पण टेस्टी आणि छान लागतात। तर जर तुम्हाला घालायचे असतील तर घाला। तर इथे मी आणखीन थोडे याच्यामध्ये तीळ घातले, साधारणतः 1.5 चमचा याच्यामध्ये मी तीळ घातलेले। तीळ देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम खूप फास्ट ठेवायची नाही आहे, मीडियम टू लोमध्ये ठेवायची, म्हणजे याला फार तीळ आणि लसूण जो आहे तो करपत नाही। तर आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता घालायचा आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता देखील आपला मस्त असा तळून झाला आहे, क्रिस्पी झाला आहे। आता जे चिकनचे पीसेस आपण तळून घेतले ते सर्व याच्यामध्ये घालायचे। आता कढीपत्ता इथे मी फ्रेश घेतलेला आहे, धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे। तर आता जे चिकनचे पीसेस आपण तळून घेतले ते सर्व याच्यामध्ये घालायचे आणि याला व्यवस्थित असं लसूण, कढीपत्ता आणि तिळाच्या फोडणीमध्ये कोट करून घ्यायचं। तर सर्व चिकनचे पीसेस जे तळून घेतलेत आपण ते याच्यामध्ये घालू आणि व्यवस्थित या तीळ आणि लसणाच्या फोडणीमध्ये व्यवस्थित कोट करून घेऊ आणि सर्व करू। तर याला नंतर गरम करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त तीळ आणि लसूण, कढीपत्ता छान तळून घ्यायचा आहे। नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि चिकनमध्ये हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। तर पहा, आपलं मस्त असं झटपट अगदी कमी वेळेत टेस्टी असं चिकन 65 घरच्या घरी बनवून तयार आहे। तर या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता। याच्यामध्ये मी फूड कलर घातलेला नाही, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता। तर इथे मी ही घरी बनवल्यामुळे याच्यामध्ये मी फूड कलर स्किप केलेला आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 1-2 ड्रॉप रेड फूड कलर चिकन मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये घालू शकता। तर पहा, मस्त क्रिस्पी आणि टेस्टी असं आपलं चिकन 65 बनवून तयार आहे। तुम्ही हे ॲज अ स्टार्टर म्हणून बनवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। धन्यवाद।